आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। जळगावमध्ये ऑटरम घाटात एसटी बसचा अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट झाडावर जाऊन आदळली। अपघातात काही प्रवासी किरकोळ जखमी झाले। बीडच्या प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। सलग सुट्ट्यांबरोबरच एकादशी आणि श्रावणी सोमवार या निमित्त परळीत लाखो भाविक दर्शनासाठी दाखल झालेत। येवल्यातील कोटमगाव रस्त्यावरील एका शेतकऱ्याच्या मळ्यात अत्यंत विषारी इंडियन ब्लॅक कोब्रा आढळून घटनेची माहिती मिळताच सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितपणे पकडलं। पालघरच्या वाढीव गावातील ग्रामस्थांना रेल्वे ट्रॅकवरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। त्यामुळे वैतरणा खाडीवर पूल उभारून सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला धरणाचे 4 दरवाजे 3 सेंटीमीटरनं उघडले तर धरणातून 3049 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। नदीपात्राजवळ न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। वाशिममधील कारंजा शहरात एका 8 वर्षीय मुलावर 3 भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाला। यावर नगर परिषदेकडून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। नांदेडमधील सोनेगाव तलावावर 3रा राज्यस्तरीय ड्रॅगन बोट अजिंक्यपद स्पर्धेचा थरार रंगला होता। 2 दिवस चालणाऱ्या स्पर्धेत राज्यभरातील 16 संघांच्या 3 गटांमधून तब्बल 800 खेळाडूंनी सहभाग घेतला। सोलापुरात अक्कलकोट रोडवर एका वाहनाला अचानक आग लागली। आगीत संपूर्ण गाडी जाऊन खाक झाली। सुदैवाने घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। कौटुंबिक वादातून मुरलीधर चांदकुडेंना संगीता यांनी घराबाहेर काढलं होतं। मुरलीधर चांदकुडेंचे वडील आणि बहिणीनं मोठा दावा केलाय। संभाजीनगरमधील मृत चांदकुडे कुटुंबियांच्या पाळीव कुत्र्याची सुटका करण्यात आली। 3 दिवसांपासून चांदकुडे यांच्या घरात कुत्रा अडकून पडला होता। चिपळूण एसटी आगारात 5 नवीन बसचं लोकार्पण सोहळा संपन्न झाला। आमदार शेखर निकम आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते लोकार्पण झालं। मनमाडमध्ये राजमाता जिजाऊ अत्याधुनिक टर्फचं लोकार्पण झालं। आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झालं। धुळे तालुक्यातील कापडणे ग्रामपंचायतीनं 17 लाख रुपये खर्च करून उभारलेला आरओ फिल्टर प्लांट वर्षभरापासून बंद आहे। त्याविरोधात स्वच्छ पाणी पुरवठा संघर्ष समितीनं आंदोलन केलं।